एक गणपूट 1500 रुपयेपर्यंत खर्च येतोय, 75,000 रुपये मंदिराला दिली. ती का दिलं ही विचारलंय. मुलग्याला संचार होत होता का त्रासच होत होता? पुढं हे करून बोला, काय त्रास होत होता जरा बोला, सांगा म्हणजे लोकांना जरा कळू द्या. आम्ही 1000 बोलून तुम्ही एक शब्द बोलणं फरक पडतोय. मुलगा दारू पिऊन येत होता घरामध्ये आणि विचित्र वागत होता, विचित्र बोलत होता. त्याच्यानं घर सगळं परेशान झालं होतं. आणि परेशान झाल्यानंतर मग मी मोराळला आलो होतो ते बघून की इथं आल्यावर आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल म्हणून. मग मी गुरुपौर्णिमे दिवशी इथं आलो होतो. अच्छा. त्या दिवशी इथं आल्यानंतर संध्याकाळी तिकडं घरी त्रास चालू झाला, भयंकर त्रास चालू झाला. मुलांनी एवढा धिंगाणा घातला की त्याच्या आईनं, मुलगा दुसऱ्या मजल्यावर राहतं, आम्ही खाली राहत होतो, इतका त्रास दिला त्याने की त्याची आई कधी वरी गेली आणि त्याला चप्पलनं कसं मारले तिला माहीत नाही. अरे बरं. मी पंढरपूरच्या अलीकडे होतो तेव्हापासून मला फोन येत होता, तुम्ही कुठपर्यंत आहे, तुम्ही कुठपर्यंत आहे म्हणून. मग मी रात्री तुळजापूरला उतरला, दुसऱ्या गाडी पकडला, तिथून टेम्पो पकडून रात्री 1:30 वाजता लातूरला गेलो. ज्या वेळेला मी घरी गेलो त्यावेळेला मुलांनी वरून मला बघितलं बघून मागं सरकला. अरे बापरे म्हणला. आणि मागं सरकल्यानंतर त्याला म्हणलं शांत राहायचं, म्हणलं काही गडबड करायचं नाही. जे ते मध्ये जाऊन बसला, ते कुठलाच प्रकारचा धिंगाणा चालू केला नाही, काही नाही, त्याने शांत राहिला. 2-3 दिवस तो शांत बसल्यानंतर मी वरी जाऊन त्याला सांगितलं, मी मोराळला गेलो होतो, तुझ्यासाठी गेलो होतो आणि तू दत्त भक्ती मार्ग स्वीकार आणि स्वीकारल्यावर तुझं सगळं चांगलं होईल म्हणून मी त्याला असं बोललो. तर मी करतो म्हणला त्यानं. मग त्यांनी दत्तभक्ती सुरू केली, अभिषेक सुरू केला, बंडू महाराजांनी सांगितलं होतं, अभिषेक सुरू केला. आणि त्या दिवशीपासून त्याने प्यायचं सोडून दिलं आणि धंद्यामध्ये लक्ष घातलं. धंद्यामध्ये 4 पैसे नुकसानच होत होतं, तर 4 पैशाचा फायदा व्हायला सुरुवात झाला. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही काय करताय? तुमचं काय व्यवसाय? फुलाचा व्यवसाय. फुलाचा. ठीक आहे. अच्छा. तुमचं मंदिरापाशीच आहे? हां, मंदिरापाशीच. ठीक आहे. लातूरचं मंदिर जे आहे तिथंच दुकान आहे, आता लक्षात आलं, बघितलं. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. फुलं विकून ही मुलगा दारू सोडली, चांगलं लागलं म्हणून फुलं विकून आज इथे एवढी मोठी मदत, ही करोडो रुपयापेक्षा मोठी आम्ही समजतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. सात्विकतेचा रुपये असू द्या, त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. चिंतन श्री गुरुदेव. पुढच्या निर्मला